तर शिक्षणाच्या अभावामुळे आपला सगळा भारतीय समाज, बहुजन समाज कुठल्या परिस्थितीमध्ये जीवन जगत होता, स्त्रियांची अवस्था काय होती, आणि आज स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव समोर यावा. सर्वांनी एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची जय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा हे थांबा ना, सरळ सरळ जाऊ द्या, नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराज की जय. बाबासाहेब आंबेडकरांचा प्रोटोकॉल प्रमाणे आपण सर्व माजी विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत आहे. त्यांनी लवकरात लवकर ग्रंथालय कक्षाच्या परीक्षेमध्ये जे विद्यार्थी या पदवी प्राप्त झालेले विद्यार्थी आहेत अशांचा आज पदवी प्रमाणपत्र महाविद्यालयाचा विद्यार्थी कल्याण प्रमुख या नात्यानं मी आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करीत आहे. आवर्जून उपस्थित आदरणीय डॉक्टर महेश्वर तळावी सर, त्याचबरोबर विद्यापीठाचे प्रतिनिधी म्हणून अधिसभा सदस्य आदरणीय श्री देवदास पाठकजी, महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर प्रशांत चौधरी सर, राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रतिनिधी आदरणीय डॉक्टर सहदेव रसाळ सर, त्याचबरोबर महाविद्यालयाच्या शारीरिक शिक्षण निदेशकपदी असलेले आदरणीय डॉक्टर बावीकर सर, महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक आदरणीय डॉक्टर मकरंद चौधरी सर, तसेच परीक्षा विभाग प्रमुख म्हणून गेली अनेक वर्षे काम करणारे त्या आदेशानुसार नोंदणी आपण नंतर करावी अशी विनंती करण्यात येत आहे. ज्यांची नोंदणी झालेली नाहीये त्यांनी कृपया बसून घ्यायचे, खुर्च्यावर बसून घ्यायचे. पत्र वितरण सोहळ्याची शोभायात्रा निघालेली आहे, प्रतिमा पूजन झालेलं आहे. मी मेंबर आदरणीय देवदास यांचं स्वागत करावं. देवदास पाटील सरांचं मी बावीकर सरांना विनंती करतो की त्यांनी पुष्प देऊन पुष्पगुच्छ देऊन प्राचार्य सरांचं स्वागत करा. यानंतर मी गोरे सरांना विनंती करतो की त्यांनी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक आदरणीय डॉक्टर मकरंद चौधरी सर यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करा. टाळ्या सगळे व्हायला पाहिजे. यानंतर परीक्षा विभाग प्रमुख म्हणून अनेक वर्ष आपलं परीक्षा सांभाळणारे डॉक्टर बिरेकर सरांचा सत्कार करण्याची विनंती शिवाजी सरांना करतो. शिवाजी सर पुष्प देऊन बिरेकर सरांचं स्वागत करतो. सरांचं स्वागत करण्यासाठी मी खांडेकर सरांना विनंती करतो. मी मारुती गोडे सरांना विनंती करतो की त्यांनी बावीकर सरांचं स्वागत करावं.
यानंतर आपल्या प्रथेप्रमाणे आपल्या विद्यापीठाचं गीत इथं ऐकवण्यासाठी मी डॉक्टर अनिल सरांना विनंती करतो की त्यांनी सर्वांनी उभे राहून आपल्या ठिकाणी विद्यापीठ गीत विद्या नामधरस्य रूपमधिकं प्रच्छन्न उत्तम धन. विद्या हे माणसाचं गुप्त धन आहे. एवढंच नाही तर विद्या अनेक देशांमध्ये आपला साथ देते. विद्या आपल्याला
माणूस बनवते. विद्या आपल्याला पशुत्वातून उंच उचलून मनुष्यत्वाकडे नेते. असे या विद्यातंत्रीतील स्नातक झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करीत आहे. तसं पाहिलं तर हा कार्यक्रम तसा विद्यापीठामध्ये होत असतो, परंतु काही वर्षांमध्ये विद्यापीठाच्या नियमानुसार याला पदवीदान समारंभ न म्हणता पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ असं म्हणण्यास ठरवलं आणि प्रत्येक महाविद्यालयामध्ये महाविद्यालयाच्या स्तरावर अशा प्रकारचे कार्यक्रम आपण आयोजित करीत असतो. आज आपला हा 3रा पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ आहे. मी व्यासपीठावरील आदरणीय प्राचार्य डॉक्टर प्रशांत चौधरी सर यांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. आदरणीय प्राचार्य प्रशांत चौधरी सर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीनं मागच्या काही वर्षांपासून हा पदवी प्रदान सोहळा महाविद्यालय स्तरावर करण्याचं नियोजित होत आहे. आणि आपल्या माननीय विद्यापीठाने घेतलेला हा निर्णय अत्यंत यशस्वी ठरत आहे असंही दिसतं आहे. मागच्या सर्वच या पदवी प्रदान सोहळ्यास विद्यार्थ्यांची मिळणारी साथ किंवा प्रतिसाद हा खूप लक्षणीय आहे. या वर्षीच्या या समारंभास व्यासपीठावर उपस्थित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ धाराशिव उपपरिसरातील शिक्षणशास्त्र विभागातील प्राध्यापक डॉक्टर महेश्वर कळणारे सर, विद्यापीठाच्या अधिसभेचे सन्माननीय सदस्य पत्रकार देवीदास पाठक, व्यासपीठावर उपस्थित महाविद्यालयाच्या वेगवेगळ्या विभागांशी संबंधित असणारे माझे सहकारी प्राध्यापक, या कार्यक्रमाचं नीटनेटकं संयोजन करणारे डॉक्टर विनोद कुमार वायचळ आणि ज्यांना आज या ठिकाणी ही पदवी सन्मानपूर्वक प्रदान केली जाणार आहे असे सर्व विद्यार्थी बंधू भगिनी, काही पालक या ठिकाणी आहेत, माझे सर्व सहकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद, या सर्वांचं या ठिकाणी महाविद्यालयामध्ये या ग्रंथालयाच्या कक्षात मी प्राचार्य या नात्यानं हार्दिक स्वागत करतो. आज देशाचा प्रजासत्ताक दिन आहे. प्रजासत्ताक दिनाचा 75वा दिवस आपण संपूर्ण देशभरामध्ये उत्साहामध्ये साजरा करत आहोत. देशाला 15 ऑगस्ट 1947 रोजी जरी स्वातंत्र्य मिळालेलं असलं तरी हे स्वातंत्र्य ज्यासाठी मिळवलं आपण आपल्या अनेक क्रांतिकारकांनी आपल्या सर्वस्वाचं बलिदान करून ब्रिटिशांच्या दास्य शृंखलांमधून आपल्या देशाला जे मुक्त केलं त्याचं कारण आजचा दिवस उजाडावा हे होतं. आणि मग लोकांसाठी लोकांकडून चालवलेलं ते राज्य म्हणजे प्रजासत्ताक. इथं सत्ता दुसरी कुणाचीही नाही, तर सत्ता आहे ती तुमची आणि माझी, म्हणजे सगळ्या सर्वसामान्य माणसांची. सकाळच्या उद्बोधनामध्ये आपल्या संस्थेचे सन्माननीय विश्वस्त डॉक्टर शहापूरकर यांनी नेमक्या शब्दांमध्ये याचं वर्णन केलं. या देशाचा सन्माननीय राष्ट्रपती असतील किंवा रस्त्यावर साधारणतः फिरणारा एक सर्वसामान्य माणूस असेल, या दोघांच्याही मतांचं मूल्य एकच आहे. सर्वांना समानतेच्या धाग्यामध्ये जोडणारा, सर्वांच्या अधिकारांचं रक्षण करणारा हा प्रजासत्ताक दिन आज आपण साजरा करतो आहोत. आणि अशा या दिनाच्या पावन दिनाच्या शुभमुहूर्तावर
आज आपल्याला पदवी मिळते आहे, सन्मानाला ती पदवी प्रदान केली जाणार आहे, ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. आम्हाला या कार्यक्रमाचा दिवस या कारणासाठी हा निश्चित करायचा होता आणि म्हणून त्याचं थोडस निवेदन या ठिकाणी मी आपल्या समोर केलं. विद्यार्थी मित्र, आपण सर्वजण या महाविद्यालयामध्ये कुणी BA झाले, कुणी BSc होते, कुणी BCom होते आणि पुढचं शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी म्हणून एक जबाबदार नागरिक म्हणून आपण तयार होतो. सकाळच्या कार्यक्रमामध्ये वयवर्ष 18 पूर्ण झाल्यानंतरची जी शपथ आहे ती शपथही आपण घेतली. तुम्ही जेव्हा कॉलेजमध्ये यायचा तेव्हा तुम्ही ती घेतलेली आहेच. आपण एक जबाबदार नागरिक होतो. शिक्षण कशासाठी? शिक्षण हे जसं वाघिणीचं दूध आहे आणि हे दूध प्राशन केल्यानंतर मनुष्य गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, डॉक्टर आंबेडकरांनी म्हटलं होतंच. परंतु त्याचसोबत शिक्षण हे जसं माणसाला आत्मसन्मान देतं, जीवन जगण्याचा दृष्टिकोन देतं, त्याचसोबत शिक्षण आपलं स्वतःचं वैयक्तिक जीवन, आपलं कौटुंबिक जीवन, आणखी आपलं राष्ट्रीय जीवन सुद्धा घडवत असतं. शिक्षणाचं महत्व ज्योतिराव फुले यांच्या आखंडामधून अत्यंत नेमक्या शब्दांमध्ये सांगितलेलं आहे. अविद्येमुळे आपल्या समाजाचा झालेला ऱ्हास ज्योतिबा सांगतात आणि विद्येचं महत्व प्रतिपादन करतात. ही गोष्ट खरी आहे. शिक्षण ही एकमेव गोष्ट अशी आहे जी आपल्या वैयक्तिक आणि आपल्या सार्वजनिक जीवनाला आकार देत असते. आणि म्हणून या पदवीचं, ही पदवी स्वीकार करत असतानाचं महत्व खूप अनन्य साधारण स्वरूपात. आपण सर्वांनी या गोष्टीची जाणीव ठेवावी. या महाविद्यालयाचे आपण विद्यार्थी आहात आणि उद्याच्या समर्थ भारताच्या निर्मितीमध्ये आपण योगदान देणार आहात याचा आम्हाला मनस्वी आनंद वाटतो, अभिमान वाटतो. मी महाविद्यालयाचा प्राचार्य या नात्यानं आपलं या दृष्टीने अभिनंदन करतोय आणि आपल्या इथून पुढच्या वाटचालीसाठी सुद्धा आपल्याला हार्दिक शुभेच्छा देतोय. देश नवा बनतोय, देश नवं स्वरूप धारण करतोय. आपल्या देशाचे अत्यंत कर्तव्यगार असे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपला देश जगामध्ये अत्यंत समर्थपणे उभा राहतोय. समर्थ भारत, संपन्न भारत ही भारताची ओळख आता निर्माण होते आहे आणि या उद्याच्या भारताच्या निर्मितीच्या कार्यामध्ये आपण सर्वजण काही ना काही कॉन्ट्रिब्युशन, काही ना काही योगदान देणार आहात याबद्दल मला खात्री वाटते. मान्यवरांचं उद्बोधन आपल्याला ऐकायचं आहे, त्यामुळं 3 वर्ष तर तुम्ही आम्हाला ऐकलेलं आहेच आहे, त्यामुळं या ठिकाणी मी फार काही बोलत नाही. आपल्याला आपलं स्वागत या महाविद्यालयामध्ये करतो. या महाविद्यालयाशी तुमचा असणारा जो ऋणानुबंध आहे, मगाशी अनौपचारिक चर्चेमध्ये हा मुद्दा मी आपल्यासमोर ठेवला की एका निमित्ताने आपण येतो, आपलं नातं निर्माण होतं, आपले भावबंध निर्माण होतात. मग ती शाळा असेल, कनिष्ठ महाविद्यालय असेल, नाहीतर वरिष्ठ महाविद्यालयामध्ये असेल, जिथं आपल्या जीवनाला आकार दिला असतो. आम्हाला कुठेतरी शिकवलं, आम्ही अशा कुठल्या तरी शाळा प्रशालापासून शिकूनच या ठिकाणी या मोठ्या दायित्वापर्यंत उभे राहिलो की मंडळी सुद्धा त्या शिक्षण व्यवस्थेचंच अपत्य आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. त्यामुळे कृतज्ञता असते ज्या शाळेनं, ज्या शिक्षकांनी, ज्या वास्तूनं माझ्या जीवनाला आकार दिला त्या शाळेबद्दल, त्या शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं ही आपली अत्यंत महत्वाची बाब असते. ती कृतज्ञता या आपल्या मनामध्ये सदैव जागी ठेवावी. हे महाविद्यालय आपण जरी आज डिग्री घेऊन या महाविद्यालयातून बाहेर पडणार असाल तरी आम्ही आपल्याला काही माजी विद्यार्थी म्हणणार नाही. तुम्ही काय या विद्यार्थी, या महाविद्यालयाचे काय माजी विद्यार्थी असाल, आपण काय त्या ठिकाणी येत राहावं. आपलं जे काही आपण जीवन बाहेर जे काही शिक्षण घ्याल, जे काही कौशल्य हस्तगत कराल, ती कौशल्य या ठिकाणी येणाऱ्या नव्या पिढीसाठी आपण उपलब्ध करून द्यावी. या महाविद्यालयाची दारं काय आपल्यासाठी या ठिकाणी खुला असतील हे या ठिकाणी आपल्याला आवर्जून सांगू इच्छितो. पुन्हा एकदा आपलं हार्दिक अभिनंदन करतो आणि आपल्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी आपल्याला हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद. आपण आपल्या ओघवत्या वाणीमध्ये विद्येचं महत्व तसेच ज्या संस्थांमधून आपल्याला विद्या प्राप्त होत असते त्या संस्थांची, विद्यापीठाची आणि आपल्या कर्तव्य भावनेची जाणीव करून दिलेली आहे. तसं पाहिलं तर विद्या काय? विद्या अमृतत्व. विद्या कशासाठी आहे तर विद्या ही अमृतत्वाकडे घेऊन जाणार. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये पुढे
आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये विद्या ही सर्वात मोठी उपलब्धी मानवी जीवनाची मानली जाते आणि अशा विद्येला प्राप्त करण्यासाठी आपण अनेक वर्ष खर्चून स्नातक होत असतात, पदवीधर होत असतात. आपणा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. बऱ्याच जणांचे पालक इथे उपस्थित आहेत, मामा काका मोठे भाऊ उपस्थित आहेत, इव्हन एक लहान पाहुणाही इथं आहे जो आपल्याला थोडंसं मनोरंजन करीत आहे. आपणा सर्वांचं पुन्हा मी स्वागत करीत आहे. आणि या विद्यापीठाचं नामांतर होण्यासाठी तसेच या विद्यापीठाचं उपकेंद्र धाराशिव येथे निर्माण होण्यासाठी एक पत्रकाराच्या भूमिकेतून, एका आंदोलनाच्या भूमिकेतून ज्यांनी खूप मोठं योगदान आपल्या या विद्यापीठाला दिलेलं आहे असे पत्रकार आणि आपल्या विद्यापीठाचे सिनेट मेंबर आदी सर्व सदस्य आदरणीय देविदासजी पाठक यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं वक्तव्य व्यंकटेश महाजन महाविद्यालयाच्या पदवी प्रदान सोहळ्यासाठी उपस्थित असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्रातील प्राध्यापक मनीष कर्णविकर, आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर प्रशांत चौधरी सर, आपले सर्व विभाग प्रमुख, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले पालक, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मंडळी, खरं तर आज एका महत्त्वाच्या आयुष्याच्या टप्प्याची सुरुवात आपण करत आहोत. तर यावेळी आपल्या मनात अनेक भावना असणार आहेत, किंबहुना असायला हव्यात. कारण आपल्या आयुष्यातली काही वर्ष ज्या महाविद्यालयानं आपल्याला संस्कार केले, ज्या महाविद्यालयानं आपल्याला विद्यादान केलं, त्या महाविद्यालयाचा परिसर, महाविद्यालयाचे वेगवेगळे विभाग आणि या महाविद्यालयातून मिळालेलं आपल्याला जे सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासाचं जे पूर्ण परिपूर्ण शिक्षण, मी म्हणत नाही परिपूर्ण आहे, पण त्याची सुरुवात किंवा त्याची दिशा किंवा त्या दृष्टीने केलेला प्रयत्न या सगळ्या प्रति कुठेतरी उतराई होण्याचा हा दिवस आहे असं मला वाटतं. कारण या सगळ्या प्राध्यापक मंडळींनी आपल्यासाठी अनेक गोष्टी आपल्या स्वभावाला भर घालण्याच्या असतील, आपल्यावर संस्कार करण्याचे असतील, आपल्याला काही कला कौशल्य शिकवण्याचे असतील, त्या सगळ्यांसाठी त्यांनी कष्ट घेतलेले आहेत. त्याचा कुठेतरी आपण आयुष्यभर ठेवा सोबत घेऊन या पुढच्या काळात आपण जेव्हा वाटचाल करू त्यावेळी असे सामाजिक विषय, ज्या सामाजिक विषयाचा स्पर्श आपल्याला या पदवीच्या विद्याग्रहण काळामध्ये झालेला आहे, जसं की आपल्या महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत असताना आपण बायोटेक्नॉलॉजी सारखा विषय असेल, मराठी, हिंदी, सायन्स असे वेगवेगळे विषय, त्या सगळ्या विषयाचा कुठेतरी एखादी अभ्यासक्रमातला एक भाग म्हणून आपण एखादी गोष्ट शिकली. आता इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला तो विषय आपल्या स्वतःचा जिव्हाळ्याचा करून त्यावर संशोधन काय करता येते का, त्यातून समाजासाठी आपल्याला काही करता येते का. कारण आपल्याला ज्या महाविद्यालयानं काही शिकवलंय, जी एक दृष्टी दिली आहे, जी एक सुरुवात करून दिली आहे, त्याच्यामध्ये आपल्याला पुढच्या काळामध्ये वाढ करायची. म्हणजे आता तुम्ही पदवीनंतर पदव्युत्तर शिक्षण घ्याल, त्यानंतर तुमच्यामध्ये संशोधकीय दृष्टी वाढीस लागावी, त्यामधून तुमचं संशोधन हे समाजाच्या उपयोगाचं व्हावं, जेणेकरून आज वेगवेगळ्या क्षेत्रात जे संशोधकांच्या अनेक संशोधनामधून ज्ञान पुढे येते, किंबहुना भारताच्या वाटचालीमध्ये आता सरांनी सांगितलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या पद्धतीने प्रयत्न करतात
त्या सगळ्या प्रयत्नामध्ये माझं स्वतःचं योगदान मी देऊ शकतो का? भारताच्या विकसनशील राष्ट्राच्या प्रवासाकडून विकसित राष्ट्राकडे सुरू असलेल्या या प्रवासामध्ये एक भारताचा सक्षम नागरिक म्हणून ज्या भारतानं संविधान स्वीकारलं, त्या संविधानाचा खरं तर हा अमृत महोत्सवी वर्ष आहे. त्या संविधानानं आपल्याला हक्कानी कर्तव्य दिली, पण संविधानातील फक्त आपण हक्काबरोबरच जागरूक असतो, कर्तव्याबद्दल आपण कधीच उजळणी करत नाही. खरं तर कळण्याची गरज आहे. महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे एक महान संविधान दिले, त्या संविधानातल्या सगळ्याच गोष्टींची तरतूद ही प्रत्येक नागरिकासाठी केली आहे. पण त्यातलं तत्वज्ञान कोणतं आहे, त्यातलं तत्व कोणतं आहे की मी भारताचा नागरिक आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, साऱ्या भारतीयांच्या कल्याणासाठी मी कटिबद्ध राहील. म्हणजे त्या सर्व भारतीयांचं कल्याण कशात आहे तर माझ्या हातून त्या प्रत्येकासाठी काही ना काही काम व्हावं, त्या प्रत्येकाचा विचार दररोज माझ्या डोक्यात असावा. सीमेवर लढणाऱ्या सैनिकांचा विचार तसा माझ्या डोक्यात असणं गरजेचं आहे, कारण तो सैनिक तिथं आहे म्हणून मी आज सुरक्षित आहे. आज देशासाठी सीमेवर जाऊन प्रत्येकानं लढण्याची किंवा उभा राहण्याची गरज नाही. आपल्या ठिकाणी आपण देशाचा दररोजच्या जीवनामध्ये आठवण ठेवून विचार करून त्याप्रमाणे स्वतःला सिद्ध करणं, त्यासाठी स्वतःच्या मानसिकतेमध्ये बदल करणं आणि हा देश माझा आहे, या देशासाठी मी काहीतरी केलं पाहिजे ही भावना जागी ठेवणं. मग ते तुमच्या ठिकाणी असलेलं प्रत्येकाचं जे कर्तव्य आहे, घटनेनं सांगितलेलं की ते आपण आपलं कर्तव्य हे देशासाठी केलं पाहिजे. हा देश माझा आहे, हा देशबांधव माझे आहेत. मग ह्या देशबांधवांसाठी मी काय करू शकतो तर ह्या विकसित भारताच्या वाटचालीमध्ये आपल्या सगळ्यांनी प्रत्येकानं माझे योगदान काय आहे असं स्वतःला शोधलं पाहिजे आणि ते शोधण्याची गरज या निमित्ताने आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये उत्पन्न व्हावी. आणि या पुढच्या काळात आपल्या हातून हे जनसेवेचं काम, हे राष्ट्रसेवेचं काम, हे समाजसेवेचं काम, राष्ट्र उद्धाराचं काम या पुढच्या काळात आपल्या प्रत्येकाच्या हातून घडावं. ती सुरुवात मला वाटतं आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सगळ्या जणांकडून व्हावी, ती मानसिकता आपली तयार व्हावी. यासाठी खरं तर हा या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं असावं असं माझा एक समज आहे. दुसरी गोष्ट, ज्या मातृभाषेचा आता अभिजात भाषा म्हणून आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी यावर्षी गौरव केला, त्या अभिजात भाषेच्या संदर्भात आपण कला शाखेचे जे विद्यार्थी आहेत त्यांना विशेषतः सांगतो की या विषयामध्ये आपल्याकडे समृद्ध ग्रंथालय आहे, आपले वेगवेगळे प्राध्यापक या सगळ्या विषयातलं आपल्याकडे ज्ञान देतात. आज मला असं म्हणावं वाटतंय की फक्त ज्यांना पदवी दिली आहे किंवा ज्यांनी पदवी घेतली आहे तेच आहेत, जे पदवी पुढच्या वर्षी घेणार आहेत त्यांनी सुद्धा या कार्यक्रमाला येणं गरजेचं आहे. प्राध्यापकांनी प्रयत्न केले नसतील असं मी म्हणणार नाही, पण आपण सुद्धा आपले मित्र, नातेवाईक, बहीण, भाऊ यांना सांगितलं पाहिजे की त्या कार्यक्रमाला तुम्ही आवर्जून गेलं पाहिजे. आजकाल काय झालंय, महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना पेड नाही केलं तरी डिग्री मिळणार नाही, असं एक थोडासा ट्रेंड होत चाललाय. तर ते आता बदलण्याची गरज आहे, कारण राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीमध्ये आता आपल्या सगळ्यांचा सहभाग हा आपल्या उपस्थितीनंच घडणार आहे. कारण कशामुळे तर त्यातलं जे स्किल ओरिएंटेड शिक्षण आहे, आपल्याला त्या सगळ्यामधून जी वेगवेगळी कौशल्य विकसित करायची आहेत, आपल्यामध्ये आत्मसात करायची आहेत, त्या सगळ्यामध्ये तुमचा प्रेझेन्स महत्वाचा आहे. तर त्या प्रेझेन्सच्या अनुषंगाने आपण या पुढच्या काळामध्ये आपल्या सगळे मित्र, नातेवाईक या सगळ्यांना आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी आवाहन करूया. मातृभाषेची जी काही आता अभिजात भाषा म्हणून झालेला गौरव आहे, ती सेवा आपल्या हातून जास्तीत जास्त घडो, त्यामध्ये संशोधन हो आणि नवनवीन आपल्यामध्ये जे आविष्कार आहेत ते आविष्कार या पुढच्या काळात पदव्युत्तर शिक्षणाच्या काळामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या निमित्तानं उपलब्ध झालेल्या वेगवेगळ्या संधींमधून समोर यावे आणि भारत मातेच्या सेवेसाठी आपण सगळेजण आपापल्या अंगी असलेले एक तरी कौशल्य, माझ्या अंगी काय कौशल्य आहे त्याचा उपयोग मी राष्ट्रासाठी कसा करेल, तर असं हे राष्ट्रहित आपल्या समोर प्रत्येक कर्तव्य करताना सतत असावं या भावना मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. आदरणीय आपण जे काही आता इथे आपल्यासमोर मांडलं आहे, एक विद्यार्थ्यांचं कर्तव्य काय असतं आणि केवळ पदवीधर म्हणून पुढे येण्यापेक्षा आपण खऱ्या अर्थानं विद्यास्नातक व्हावं, त्याचबरोबर
त्यांच्या प्रत्येक शब्दामधून त्यांनी केलेल्या आंदोलनाची डिजिट आणि त्याची फुले देखील आपल्याला प्राप्त होत होती. तसं पाहिलं तर विद्येचा आविष्कार कशासाठी झाला? असं म्हटलं जातं, विद्या विवादाय धनमदाय शक्ती परेशान परिपीडनाय खरंच साधून प्रेरित ज्ञानाय दानाय रक्षणाय. जर तुम्ही विद्येचा चांगला उपयोग केला तर तो ज्ञानासाठी होईल, शक्तीचा चांगला उपयोग केला तर तो रक्षणासाठी होईल, धनाचा चांगला उपयोग केला तर तो दानासाठी होईल. परंतु जे खरं विद्या असामाजिक तत्व असतात ते विद्येचा विवादासाठी, शक्तीचा परपीडनासाठी आणि पैशाचा मदासाठी उपयोग करत असतात. परंतु आपण शिकलेले आहोत, साक्षर आहोत, सुशिक्षित आहोत, पदवीधर आहोत. आपल्या विद्येचा आपण उपयोग समाज कल्याणासाठी कसा करता येईल, आपल्या महाविद्यालयाच्या जडणघडणीमध्ये सुद्धा कसा करता येईल. एक उदाहरण सांगतो. अमेरिकेमधलं एक विद्यापीठ आहे, नाव मुद्दाम सांगत नाहीये. त्या विद्यापीठामध्ये असाच माजी विद्यार्थ्यांचा मेळावा घेतला आणि या माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यामध्ये त्याच्या कुलगुरूंनी आवाहन केले की आपण थोडंसं दान गोळा करावं. त्यांनी जवळपास 5 वर्ष प्रयत्न करून भरपूर अशी रक्कम गोळा केली आणि कुलगुरूंना देण्यासाठी गेले. तर त्यावेळेस कुलगुरू म्हटले की आता आम्हाला आवश्यकता नाही, आमच्याकडे खूप झाली आहे. मग त्या विद्यार्थ्यांनी नवीन विद्यापीठ स्थापन केलं. तर अशा पद्धतीने जर आपण पुढे आलो तर आपल्या महाविद्यालयाच्या भविष्यातील जडणघडणीमध्ये आपला देखील हातभार लागत राहील. माझं आवाहन आहे आपण सर्वांना. मगाच्या बैठकीमध्ये सरांनी सांगितलं, गोरे सरांनी, आदरणीय चौधरी सरांनी, की आपण सर्वांनी आपल्या महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेचं सदस्य व्हावं आणि आपल्या महाविद्यालयाच्या संपर्कामध्ये सतत राहावं. यानंतर ज्या आपल्या महाविद्यालयाच्या या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून उपस्थित आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसर धाराशिव येथे शिक्षणशास्त्रामध्ये शिक्षणशास्त्र विभागामध्ये उपस्थित आहेत, आपलं योगदान करत आहेत. गोरे सर समोरून बस जागा आहे. तर कळलावे सरांचा परिचय थोडक्यात मी 2 मिनिटांमध्ये मांडतो, कारण एका अशा व्यक्तित्वाला आपण ऐकण्यास जात आहोत जे व्यक्तित्व एक सरस्वती पुत्र आहे. लक्षात घ्या, विद्या आणि विद्येची प्राप्ती करण्यासाठी अखंड परिश्रम किती घ्यायचे असतात. आपण फक्त एक स्नातक होते, सरांच्या स्नातकत्वाची किती मोठी यादी आहे आपल्याला मी थोडक्यात वाचून दाखवणारच आहे. सरांचं संपूर्ण नाव आहे डॉक्टर महेश्वर गंगाधर कळलावे सर. ते सध्या आपल्या विद्यापीठाच्या उपकेंद्रातील शिक्षणशास्त्र विभागामध्ये कार्यरत आहेत. त्याचबरोबर त्यांनी जे आतापर्यंत विद्या ग्रहण केलेली आहे त्यामध्ये ते 3 विषयामध्ये परास्नातक म्हणजेच MA आहे आणि ते विषय आहेत समाजशास्त्र, इतिहास आणि मराठी. त्याचबरोबर सरांनी शिक्षणशास्त्र विषयामध्ये पदवी अर्थात BEd, पदव्युत्तर पदवी अर्थात MEd, त्यानंतर MPhil MA सोशिओलॉजीमध्ये केलेले आहे. त्यानंतर ते अधिव्याख्याता पदासाठी असिस्टंट प्रोफेसर पदासाठी आवश्यक असलेली परीक्षा UGC, नेट आणि सेट ते उत्तीर्ण आहेत. त्याचबरोबर ते 2 विषयामध्ये विद्यावाचस्पती अर्थात PhD सुद्धा आहे. तर ते 2 विद्यावाचस्पती म्हणतात. शिक्षणशास्त्र विषयातली विद्यावाचस्पती तसेच समाजशास्त्र विषयातली विद्यावाचस्पती. त्यांना एकंदर 18 वर्षांचा अध्यापनाचा अनुभव आहे, ज्यामध्ये 3 वर्ष पदवी स्तरावरील शिक्षण, पदव्युत्तर स्तरावरील 15 वर्ष शिक्षण, तसेच संशोधनाचं शिक्षण करण्यासाठी त्यांनी 14 वर्ष ते आपल्या विद्यापीठाचे संशोधक मार्गदर्शक राहिलेले आहेत MPhil आणि PhD साठी. आणि त्यांनी अनेक अशी कामं केलेली आहेत ज्यामध्ये शैक्षणिक दर्शनशास्त्र, ज्याला आपण एज्युकेशनल फिलॉसॉफी म्हणतो, टीचर्स एज्युकेशन, एज्युकेशनल सायकॉलॉजी, शैक्षणिक मानसशास्त्र, त्याचबरोबर विशिष्ट शिक्षण, त्यानंतर शैक्षणिक तंत्र आणि अभ्यासक्रम कसा निर्माण करावा यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आज आपण जे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण त्या धोरणाच्या महाराष्ट्राच्या सुकाणू समितीचे ते सन्माननीय सदस्य आहेत. त्यांनी अनेक संशोधन प्रकल्प केलेले आहेत. या प्रकल्पांमध्ये 5 पूर्ण झाले आहेत, 1 चालू आहे, 4 पूर्ण झाले, 1 चालू आहे, असे 5 आहेत. आणि त्यांनी जो संशोधन केलेलं आहे त्या संशोधनाचं शीर्षक असं आहे, क्लासिफिकेशन ऑफ विलेजेस इन
किनवट पेन्सिल अ स्टडी बेस्ड ऑन सेन्सस डाटा, म्हणजे किनवट सारख्या प्रदेशामध्ये देखील लोक संख्येच्या गणनेनुसार केलेलं संशोधन आहे. त्यांनी ML जवळपास 200 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि PhD मध्ये 5 विद्यार्थी त्यांचे PhD अवॉर्ड आहेत. त्यांनी वरिष्ठ संशोधक रेफरी ज्याला आपण म्हणतो ते म्हणून PhD आणि MPhil साठी अनेक विद्यापीठांमध्ये काम केलेलं आहे. त्यांचा संशोधनाचा एवढा मोठा बायोडाटा आहे, त्याचा थोडक्यात मी वाचून दाखवतो. त्यांना 179 सायटेशन स्कोर त्यांचा आहे. हायेस्ट इम्पॅक्ट स्कोर 7.89 आणि म्हणजे जागतिक स्तरावर 3.58 त्यांचा स्कोर आहे. एच इंडेक्स मध्ये 3, आय इंडेक्स मध्ये 3 आणि अनेक असे 92 पेक्षा अधिक परिषदांमध्ये त्यांनी भाग घेतलेला आहे. त्याचबरोबर त्यांची 15 पुस्तके प्रकाशित आहेत. ते अनेक स्थानांवर बोर्डवर ते मेंबर म्हणून सदस्य म्हणून आहेत. अधिक सांगणे न लागे त्यांचा अधिक परिचय त्यांच्याच वाणीतून त्यांनी करून द्यावा अशी मी त्यांना विनंती करतो. आदरणीय धन्यवाद सर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर संलग्नित तपस्विद्यालय धाराशिव या महाविद्यालयातर्फे आज दिनांक 26 जानेवारी 2025 रोजी महाविद्यालयातून पदवी पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा पदवी प्रदान समारंभ आयोजित करण्यात आलेला आहे. या पदवी प्रदान समारंभाचे प्रमुख उपस्थिती असणारे आमच्याच विद्यापीठाचे सिनेटचे सन्माननीय सदस्य माननीय देवदासजी पाठक सर, या महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय डॉक्टर प्रशांती चौधरी सर, या महाविद्यालयामध्ये उपस्थित असणाऱ्या सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक, पालक आणि उपस्थित विद्यार्थी बंधू आणि भगिनी, आज खऱ्या अर्थानं तुमच्या हातामध्ये एक लायसन मिळते. आता सरांनी जो माझा परिचय करून दिला त्यामध्ये अगदी विस्तृत पद्धतीने परिचय करून दिला. त्याच्यामध्ये अनेक पदव्यांचा उल्लेख झाला, अनेक परीक्षांचा उल्लेख झाला. पदवीकडे वळत असताना कारण उल्लेख झाला म्हणून तो संदर्भ आला म्हणून तुमच्या समोर फक्त तो एक दीड मिनिटामध्ये मांडतो. कदाचित काही जणांना हा प्रश्न पडतो किंवा काही जणांचं एक व्यसन सुद्धा असतं, काही जणांचा ध्यासही असतो की आपल्या याच्यामध्ये पदव्या ह्या जास्त असल्या पाहिजे. नावासमोर लागणारी विरुद्धवली किंवा नावासमोर लागणारी जे काही डिग्री असतात हे जास्त असल्या पाहिजेत असा काही जणांचा एक काय म्हणतो त्याला आपण छंद असतो. या छंदापोटी घेतलेल्या ह्या पदव्या नाहीत. पदव्या घेण्याच्या पाठीमागं, पदवी आपल्याला मिळण्याच्या पाठीमागचं कारण पदवी प्रदान समारंभ आहे म्हणून हे फक्त व्यक्त होतो. पदवी घेण्याच्या पाठीमागचं कारण एक असते, जोपर्यंत तुम्ही पदवी घेता तोपर्यंत तुम्हाला, हे मानसशास्त्रीय तत्व आहे का तुमच्या समोर मी सांगतोय, जोपर्यंत तुम्ही पदवी घेता तोपर्यंत तुम्हाला शारीरिक व्याधी ह्या जडत नाही. त्याचं कारण हे आहे, जोपर्यंत विद्यार्थी दशा असते तोपर्यंत आपल्याला कोणतेही शारीरिक व्याधी नसतात. आणि तात्पर्य मित्रांनो हे की आपल्याला डिग्री हे आपलं फक्त लायसन आहे. येणाऱ्या काळामध्ये आपण डिग्री धारक झालो म्हणजे सर्वस्व समजलं असं नाहीये. आपल्याला येणाऱ्या काळामध्ये याच्यामध्ये अपस्किलिंग करण्यासाठी प्रमाण हे आपल्या आयुष्यामध्ये. मग जसं आपण गाडी चालवण्यामध्ये पारंगत होतो तसं आपल्या विषयामध्ये पारंगतता मिळवण्यासाठी, त्याच्यामध्ये परफेक्शन मिळवण्यासाठी याचा उपयोग आपल्याला आयुष्यामध्ये करता आला पाहिजे. मी एमए सोशियोलॉजी आहे म्हणजे एमए सोशियोलॉजीचं मला फक्त त्याचा अभ्यास करण्याचं प्रमाणपत्र मिळालं. मी तोपर्यंत पात्र नव्हतो एमए सोशियोलॉजीचा अभ्यास करण्याचं. आता तुम्ही हे जे डिग्री घेऊन बाहेर पडणारा, या डिग्रीचा मास्टरकी किंवा त्याच्यामध्ये पारंगतता मिळवण्याचं तुम्हाला लायसन मिळालेलं आहे. आणि आपण काय करतो, हे मिळालं म्हणजे माझं संपलं.
लायसन मिळाल्यानंतर आपण ती घरी कपाटात ठेवून देतो का? त्याच्यामध्ये अपस्किलिंग करत असतो. त्याच पद्धतीनं ही पदवी तुमच्यासाठी आज जे प्रदान करण्यात येणार आहे ती तुमच्या अपस्किलिंगचा एक प्रदान सोहळा आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये ह्या अपस्किलिंगला खूप महत्त्वपूर्ण स्थान दिलेले आहे. ज्यावेळेस आपण राष्ट्रीय शैक्षणिक येणाऱ्या काळामध्ये, मी तर बरेच वेळेस बोलताना बोलत पण असतो की डिग्री हे तुमचं इंटरव्ह्यूचं दार ओपन करणारी तुमचं चावी आहे. इंटरव्ह्यूचं दार फक्त ओपन तुमची डिग्री करू शकते. मध्ये तुमची डिग्री बोलणार नाही. तुम्हाला कोणाला बोलावं लागणार आहे? तुम्हाला बोलावं लागणार आहे. तुमची कौशल्य तिथं बोलावे लागणार आहे. येणाऱ्या काळामध्ये डिग्रीवर विश्वास ठेवून नोकऱ्या मिळणार नाही. येणाऱ्या काळामध्ये त्या डिग्रीवर ज्यांनी अपस्किलिंग केलेलं आहे, त्या डिग्रीवर ज्यांनी पुढे कौशल्यामध्ये पारंगतता मिळवलेली आहे, त्यांना आयुष्यामध्ये आता रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे. म्हणून रोजगाराच्या संधी उपलब्ध जर आपल्याला व्हायच्या असतील किंवा रोजगाराच्या संधीमध्ये आपल्याला दार ठोडवायला यायचे असतील तर आपल्याला याच्यामध्ये अपस्किलिंग करणं हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आता येऊन घातलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये नोकऱ्या जर तुम्हाला प्राप्त करून घ्यायच्या असतील तर ह्या गोष्टी आपल्याला आवर्जून लक्षामध्ये ठेवाव्या लागतात. मी अनेक वेळेस बोलताना विद्यार्थ्यांना म्हणत पण असतो. आता मला एक त्याचं साधारण प्राचार्य सरांचा आणि संयोजकांचं खूप छान वाटलं. ज्या डिग्रीचा संबंध आणि कशाशी महत्वपूर्ण कशाशी असतो तर ग्रंथालयाशी असतो. ग्रंथालयामध्येच हा कार्यक्रम आयोजित केला. म्हणजे वाचन आणि डिग्री याचा सहसंबंध खूप दृढ आहे. आमच्याकडे कोरिलेशन काढलं जातं बघा. स्टॅटिस्टिक वाला जर कोणी असेल तर स्टॅटिस्टिकला माहित असतं +-1 हायेस्ट कोरिलेशन असतं. तर +1च्या जवळपासचं कोरिलेशन हे डिग्री आणि आपल्या लायब्ररीचं असते. तिथंच हा कार्यक्रम होतो. हा एक योगायोग आणि समन्वयकाची जी काही भूमिका आहे ती भूमिका मला यथोचित वाटते. मी तर संदर्भ सांगत होतो की मी बोलत असताना असं बोलत असतो विद्यार्थ्यांना की आपण ज्या बाकावर बसतो, मला बाक टाकायची गोष्ट आहे, ज्या बाकावर बसतो त्या बाकाची किंमत आपल्याला मोजता आली पाहिजे. ज्या बाकावर बसून आपण डिग्री घेतो ना त्या बाकाची किंमत आपल्याला मोजता आली पाहिजे. त्याचं कॅल्क्युलेशन आपल्याला करता आलं पाहिजे. त्याचं कारण काय? आता आपल्याला अनेक वेळेस वाटतं की मी महाविद्यालयामध्ये BA ला, BCom ला, BSc ला किंवा MSc ला जे काही आपण प्रवेश घेतलेला आहे त्या प्रवेशासाठी मी 5,000 रुपये मोजले, 10,000 रुपये मोजले. तुम्ही 10,000 रुपये जर मोजले असतील तर त्याच्यावर तुमच्या एका विद्यार्थ्यावर शासनाने केलेला खर्च हा त्याच्यात कितीतरी 10 पटीने जास्त असतो. समाज व्यवस्थेने केलेला खर्च हा कितीतरी पटीने असतो. मग असं ज्यावेळेस आम्ही गोळाबेरीज करायला लागतो हे डिग्री प्रदान समारंभामध्ये विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये हे रुजलं पाहिजे म्हणून हे मी बोलतो. कारण मी ज्या बाकावर बसतो त्या बाकावर बसण्याचे मी पैसे मोजत असतो. मी फुकट बसत नाही. हे महाविद्यालयातले सगळे जे कर्मचारी किंवा इथला जो काही व्यवस्था वर्ग आहे तुम्हाला बाकावर फुकट बसू देत नाही. तुम्हाला शासनाकडून मिळालेली स्कॉलरशिप असते, तुमच्या आईवडिलांनी पे केलेल्या गोष्टी असतात आणि ह्या सगळ्या गोष्टी ह्या तुम्हाला त्याच्या पेबल असतात. मी एका कोर्सची मी माझ्या मुलाला सांगत असताना एका कोर्सची फी कॅल्क्युलेट केली. त्याच्या प्राध्यापकांचा पगार कॅल्क्युलेट केला आणि त्याला सांगितलं की तू ज्यावेळेस काय बाकावर बसतो एका मिनिटाचे 273 रुपये माझा मुलगा बसतो. लक्षात घ्या, 1 मिनिट त्या बाकावर बसण्याचे 273, 6 तासाचा दिवसाचा कालावधी असतो. 6 तास त्या बाकावर बसतो. 6 तास असतात दररोजचे आणि 6 तासामध्ये एकूण शासनाचा खर्च, संस्थेचा खर्च, प्राध्यापकाच्या पगाराचा खर्च आणि तुमची फीस हे जर कॅल्क्युलेट केली तर 273 रुपये पर मिनिट एका विद्यार्थ्याचे, मी सगळ्यांचं सांगत नाही, एका विद्यार्थ्याची कॅल्क्युलेशन मी सांगतो, 273 रुपये पर मिनिट शिकवण्यासाठी खर्च येतो. जर मी बाकावर बसण्यासाठी 273 रुपये जर मोजत असेल तर माझं कर्तव्य आहे की 273 रुपयाची स्किलिंग ही माझ्यामध्ये इन्कल्केट झाले पाहिजे. फुकट नसते आपल्या आयुष्यामध्ये. आपण 3 तासाचा जर चित्रपट पाहायला गेलो, 3 तासाचा चित्रपटाचं तिकीट 150 रुपये ते 200 रुपये असते. आपण गेल्याच्या नंतर अर्ध्या दिवस बाहेर येतो का? काय येत नाही, कारण आपण पैसे देऊन तिकीट काढलेलं असतं. 3 तासासाठी तुम्हाला 200 रुपयाचं मनोरंजन आहे. एका मिनिटासाठी 273 रुपयाचा खर्च हा इथं होतो. ही डिग्री आपण घेत असताना आपल्या डोक्यामध्ये हे आपण घेऊन गेलं पाहिजे. काय म्हणजे तुमचा 273 रुपये तुम्ही तुमचं कॅल्क्युलेशन करा किती होतं ते. तर हे ज्यावेळेस आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांना समजायला लागेल, आमचे विद्यार्थी त्या भूमिकेतून बाकावर बसतील. आणि मला तर मी अनेक बोलताना विद्यार्थ्यांना ज्यावेळेस दरवाजातून एंट्री करतात त्यावेळेस सांगत असतो विद्यार्थ्यांना, विद्यार्थी वर्गामध्ये आल्याच्या नंतर उद्दिष्ट घेऊन बाकावर बसला पाहिजे. 273 रुपये पर मिनिटचं माझं उद्दिष्ट असलं पाहिजे. मी जसं आता चित्रपटाचं उदाहरण दिलं, तुम्हाला एखादा मित्र म्हणला चित्रपट आपण पाहायला गेलो,
डायरेक्ट मला काम आहे, चला आपण जाऊया आपल्या इंटरव्ह्यूच्या ब्रेकवर. तुम्ही काय फुल तिकीट काढलं बाबा, त्या बाल्कनीचं तिकीट काढलं, कुठलं जे तिकीट काढलं, 400 रुपयाचं तिकीट काढलं, नको पाहून जाऊ का. आपल्याला अर्ध्या तासाचा म्हणजे 200 रुपये सुद्धा वेस्ट करायचे नसतात त्या चित्रपटासाठी. आपल्या आयुष्यामध्ये बाकावर बसण्याचे आपण किती वेस्ट करतो हे आपण आपल्या डोक्याला विचार. एकदा आपण महाविद्यालयामध्ये अनुपस्थित राहिलो म्हणजे त्याचा खर्च तर झालेला असतो, तुम्ही बसा त्याचा खर्च तर झालेला असतो. मग मी त्या बाकावर बसत असताना माझं दायित्व काय आहे हे जर घेऊन बसलं तर शिक्षक सुद्धा आपलं दायित्व घेऊन वर्गामध्ये एंटर केलेले असतात. आणि तुकाराम महाराजांनी जसं म्हटलेलं आहे पसायदानामध्ये की दोघांचा मिळून समन्वय कसा होत असतो. शिक्षकांनी वर्गामध्ये उद्दिष्ट घेऊन यावं आणि विद्यार्थ्यांनी वर्गामध्ये उद्दिष्ट घेऊन बसावं आणि दोघांनी मिळून विश्व कल्याणाचं पसायदान याला शिक्षण म्हणतात. शिक्षण काही नसते. शिक्षण म्हणजे तिसरं काहीच नाही मित्रांनो. हे दोघांनी मिळून विश्व कल्याणाचं पसायदान करण्याचं एक साधन आहे. हे आपण जर विश्व कल्याणाचं पसायदान करण्याचं साधन हे जर आपण या कॅल्क्युलेशनच्या माध्यमातून जर आपल्यामध्ये जर रुजवलं तर मला असं वाटतं की येणारी पिढी, येणारे रोजगार हे अपस्किलिंग मला रोजगार असणार आहे. आता सगळ्यांनी जो उल्लेख केला माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी अनेक वेळेस बोलताना, शिक्षकांना उद्बोधन करताना, जिल्हाधिकाऱ्यांना उद्बोधन करताना किंवा जे काही उद्बोधन करत असताना अनेक वेळेस सांगत असतात की हे अपस्किलिंग झालं पाहिजे. आमच्यामध्ये हे अपस्किलिंग करण्याचं कौशल्य हे कोणामध्ये असेल तर विद्यार्थ्यांमध्ये असेल. म्हणून तुमचा डिग्री हा फक्त पीस ऑफ पेपर याच्या पुढे असणार आहे. ते तुम्हाला फक्त इंटरव्ह्यूचं डोर ओपन करून देणार आहे. इंटरव्ह्यू मध्ये तुमची डिग्री बोलणार नाही, तुमच्या स्किल तिथं बोलणार आहे. मी मध्ये 2 वर्षापूर्वी इन्फोसिसला बेंगलोरला आमच्या विद्यापीठाचा एमओयू झालेला आहे इन्फोसिस सोबत. तर बेंगलोरला मी 10 दिवसाच्या ट्रेनिंगला गेलो होतो आणि तिथे गेल्याच्या नंतर 10 दिवस ट्रेनिंग मध्ये तिथले जे कोऑर्डिनेटर होते त्यांनी सांगितलं की सर मराठवाड्यामधून आमच्याकडे इन्फोसिस मध्ये ऍप्लिकेशन करणाऱ्यांची संख्या आहे आणि सिलेक्ट होणाऱ्यांची संख्या आहे, याचा विपर्यास त्यांनी माझ्यासमोर जेवण करताना सांगितलं. त्यांना विचारलं काय नेमकं आहे. अंदाज करा ऍप्लिकेशन म्हणजे काय म्हणतो त्याला, रोजगार मागणाऱ्यांची संख्या आणि तिथे सिलेक्ट होणाऱ्यांची संख्या किती टक्के असणार आहे. मी चक्रव सांगताना त्यांनी सांगत होते की एवढे ऍप्लिकेशन आले आणि याच्यापैकी एवढे मुलं सिलेक्ट झाले. मी त्याचं कॅल्क्युलेशन सहज मोबाईल जेव्हा होतो मोबाईल काढला आणि त्याचं कॅल्क्युलेटरवर कॅल्क्युलेशन केलं तर 0.53%. म्हणजे एकूण आलेले ऍप्लिकेशन आणि सिलेक्शन होणार आहे. हे का घडलं त्याचं कारण आहे की आपले विद्यार्थी अपस्किलिंग मध्ये कमी पडतात. म्हणून ज्या महाविद्यालयामध्ये अशा महाविद्यालयामध्ये तुम्ही ज्यावेळेस प्रवेश घेता, अशा महाविद्यालयामध्ये ज्यावेळेस तुम्ही प्रवेश घेता ही सगळी मंडळी, प्राध्यापक मंडळी हे तुमच्यासाठी अपस्किलिंग साठी हे तयार आहे. आपल्याला घ्यायचं आहे तिथे की आपल्याला आपल्या अपस्किलिंग साठी काय केलं पाहिजे. शिक्षणाला जीवनाचं सोनं होतं असं म्हणतात की नाही. शिक्षणाला जीवनाचं सोनं होतं. आपण एखाद्या सोनाराच्या दुकानामध्ये गेल्याच्या नंतर सोनं घेत असताना त्या समजा आपल्याला असं गृहीत धरूया, जास्त नाही सांगत मी, 10 ग्राम 1 तोळा सोनं घ्यायचं आहे. 1 तोळा सोनं घ्यायचं असेल तर तिथला जो वजन काटा असतो त्या वजन काट्यामध्ये आपण 10 ग्राम जेव्हा टाकतो त्यावेळेस त्याला काय एअर प्रूफ असतो तो वजन काटा, बरोबर आहे. म्हणजे बाहेरच्या हवेचा परिणाम सुद्धा त्या वजनावर होता कामा नये इतकं आपण तोलून सोनं घेतो की आपण कुठल्याही शक्ती 10 ग्रामचा असं तराजू घ्यायचं त्याच्यामध्ये 10 ग्राम टाकून इकडे 10 ग्राम घेतो का नाही घेत. का? कारण आपण त्याला तेवढं मौल्यवान समजतो. शिक्षण हे तेवढंच मौल्यवान आहे. आपल्या जीवनामध्ये ज्यावेळेस आपण या बाकावर बसतो ना, हे बाक आपल्या जीवनाचं सोनं करणार आहे. म्हणून हे जे सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये रुजवायच्या आहेत त्या तोलून घ्यायच्या असतात. आणि एवढ्या भूमिकेतून ज्यावेळेस एखादा विद्यार्थी आपल्या कौशल्याकडे आणि आपल्या डिग्रीकडे बघायला लागतो ना, त्याच्या जीवनामध्ये बेरोजगारी हा शब्द चिटकतच नाही. आपण म्हणतो ना की एवढे ही डिग्री घेतली माझ्या जीवनामध्ये बेरोजगारी आहे, मी बेकार हा शब्द वापरत नाही. आपण बरेच वेळेस म्हणतो, आता तुम्ही सुद्धा डिग्री घेऊन गेल्यानंतर काय केला, मी सुशिक्षित बेकार आहे. सुशिक्षित बेकार हा शब्द नसतो, सुशिक्षित बेकार हा शब्द चुकीचा आहे. बेकार याचा अर्थ मला हातपाय नाही, मला बुद्धी नाही, मला विचार करण्याची क्षमता नाही, याला बेकार म्हणतो. बेरोजगार म्हणा म्हणजे तुमच्याकडे सगळं आहे पण रोजगार नाही. म्हणून ज्यावेळेस तुम्हाला बेरोजगारांची संख्या ही दरी सांगितली जाते, बेकारांची संख्या सांगितली जाते, आपण त्याला बेकार हा शब्द ठेवतो. मग ही बेरोजगारी आपल्याला चिकटू नये, बेरोजगारी आपल्या जीवनामध्ये येऊ नये यासाठी आपण काय गोष्टी केल्या पाहिजे
तर त्याचं उद्बोधन म्हणजे पदवीदान समारंभ असतो. आता तुम्ही घेऊन मार्केटमध्ये जाणार, समाजामध्ये जाणार, हे बघा मला आता गाडी चालवता येते, मला तुम्ही आता गाडी द्या. तुम्हाला ज्यावेळेस गाडी विकत घ्यायची असते त्यावेळेस तुमच्या सगळ्या गोष्टी हे पाहिल्या जातात तिथं, की तुमच्याकडे चालवण्यासाठी लायसन आहे का, तुमच्याकडे अमुक आहे का, तुम्ही सक्षम आहात का, तुमचे हातपाय चांगले व्यवस्थित आहे का, तुमची दृष्टी चांगली आहे का, तुम्हाला साईन व्यवस्थित दिसतात का, हे पाहिलं जातं. तसं तुमचं हे सगळ्या गोष्टी बघून हा विचार चांगला करू शकतो, हा समाजासाठी काही देऊ शकतो, हा चांगल्या पद्धतीनं काही इनोव्हेटिव्ह करू शकतो, हे सगळं महाविद्यालयाने तपासलेलं असतं, विद्यापीठाने तपासलेलं असतं. कशाच्या माध्यमातून? परीक्षेच्या माध्यमातून. म्हणून आम्ही परीक्षेला सुद्धा आमचा सण मानतो. परीक्षा हा आपल्या जीवनातला दुःखाचा दिवस नसतो. तुम्ही जर कधी पुढे जाणार असाल ना, मी विद्यार्थ्यांना सुद्धा ज्यावेळेस परीक्षेला जातात त्यावेळेस मी शुभेच्छा वेगळ्या पद्धतीने देतो. आपण काय म्हणतो परीक्षेला जाताना बेस्ट ऑफ लक असं म्हणतो ना विद्यार्थ्यांना. मी परीक्षेला बेस्ट ऑफ लक कधीच म्हणत नाही विद्यार्थ्यांना. एन्जॉय एव्हरी क्वेश्चन असं मी विद्यार्थ्यांना विश करत असतो. कारण प्रत्येक प्रश्न आपल्याला एन्जॉय करायचा असतो. सचिन तेंडुलकर जेव्हा एखाद्या पिचवर उतरतो किंवा एखादा क्रिकेटपटू जेव्हा एखाद्या पिचवर उतरतो, येणारा बॉल हा त्याचा घायल करायला नसतो, त्याला त्याचा आनंद घ्यायचा असतो. तो सिक्सर केव्हा मारू शकतो? त्याचा आनंद घेतल्याच्या नंतर तो सिक्सर मारू शकतो. आणि तो मारलेला सिक्सर असतो ना, त्याला एक आनंद देऊन जाणारा असतो. प्रत्येक प्रश्न आपल्याला सिक्सर मारता आला पाहिजे. म्हणून प्रत्येक परीक्षा ही आपला सण असतो. मी माझ्या मुलांना सांगितलं जातं की ज्या दिवशी तुझा पेपर आहे किंवा ज्या दिवशी तुझी परीक्षा आहे त्या दिवशी तुला नवीन कपडे म्हणजे आता परीक्षा आली नवीन कपडे घेऊन द्यायचे. कारण परीक्षा हा सण आहे आपला. हे तुम्हाला का सांगतोय मी? कारण तुमच्या आयुष्यामध्ये स्किलिंग यावं, तुमच्या आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी याव्या म्हणून हे तुमच्या समोर व्यक्त होतं. तर हा सण जो आहे तुमचा, हा सण तुमच्या आयुष्यामधल्या, तुमच्या ब्रेन मधले हे सगळे सिनॅप्स, न्यूरॉन्स, हे सगळे जे केमिस्ट्री वाले किंवा बायोलॉजी, मायक्रोबायोलॉजी सांगते तुमच्या याच्यामध्ये सगळ्या ज्या गोष्टी जे आहेत वेळ न्यूरॉन्स हे सांगतील तुम्हाला की बघा परीक्षेमध्ये एखादा आनंदाची गोष्ट जर तुमच्या आयुष्यामध्ये घडली तर ऑटोमॅटिक तुमचे सिग्नल ब्रेन मध्ये हे एकमेकाशी कनेक्ट व्हायला लागतात. एकमेकाशी तुमच्या याच्यामध्ये आनंदाचे जे काही स्त्राव आहेत ते ऑटोमॅटिक स्त्राव व्हायला लागतात आणि त्या पद्धतीने तुमचं बिहेव व्हायला लागतं. ज्या दिवशी आपला वाढदिवस असतो त्या दिवशी आपण आनंदात असतो, नवीन कपडे घेतलेले असतात, घरात गोडधोड केलेलं असतं, ते तुमच्या ब्रेनने तसं स्वीकारलेलं असतं आणि तुम्हाला एक उत्साहाचं वातावरण असतं. परीक्षेला तुम्ही जर अशा पद्धतीने जर सण मानला तर परीक्षा तुमच्यासाठी उत्साह होतो. परीक्षेला जाताना प्रत्येक विद्यार्थ्यांना नवीन कपडे घेऊन आनंदानं त्या परीक्षेला गेलं पाहिजे. एखाद्या मैत्रीला जातो सारखं विद्यार्थ्याला नाही, तो काय आपल्याला मारायला आलेला नसतो प्रश्न. आपण कसं जातो अगदी असं चेहरा वेगळ्यामध्ये काही हास्य नसतं चेहऱ्यावर आणि परीक्षा काय माझं काय तर काहीतरी होणारच आहे अशा भूमिकेतून आपण परीक्षेला जातो. तुम्ही परीक्षेला जाताना एक सणाच्या दृष्टीकोनातून परीक्षा देता. तुम्हाला निश्चितपणे तुम्हाला परीक्षा हे शिक्षण मारण्याचं साधन, तुमच्या आयुष्याचं साधन आहे होते. आणि त्या दिवशी मी माझ्या बायकोला सुद्धा सांगितलं की ज्या दिवशी परीक्षा असेल त्या दिवशी घरामध्ये सणासारखे पुरणपोळी असेल, गोडधोड असेल, शिरा जे काही असेल ते करायचं. आपण सण म्हणूनच हे करायचं घरामध्ये. आपण कधी स्वच्छता नाही केली तर उद्या परीक्षा आहे कोणाचं घर सगळं स्वच्छ करून टाकायचं. कपडे व्यवस्थित राहिले पाहिजे, आपल्या घराला तोरण लागलं पाहिजे, घरामध्ये पूजा व्यवस्थित आपण तिलक केला पाहिजे आणि या भूमिकेतून परीक्षेला पोरांना पाठवायचं. हे जेव्हा मी त्या ऑब्झर्व केलं तेव्हा मला त्याचा परिणाम लक्षात आला. आयपीएस म्हणजे दुसरं काय? आयपीएस काय आहे? हा आमच्या याच्यामध्ये प्रत्येक याच्यामध्ये पाहण्याचा दृष्टिकोन बदल हा तर आयपीएस आहे ना. आम्ही परीक्षेला कोणत्या भूमिकेतून पाहिलं? मेकरच्या दृष्टिकोनातून आम्ही आतापर्यंत परीक्षेकडे पाहत आहोत. क्लर्क आम्हाला बनवायच्या दृष्टिकोनातून परीक्षेकडे पाहत आहोत. आम्हाला परीक्षा हा आमच्या जीवनाचा सण आहे. आम्हाला कधी शिकवलं गेलं नाही शाळेमध्ये, म्हणून आम्ही त्या दृष्टिकोनातून परीक्षेकडे पाहत आहोत. हा आमचा आयपीएस आम्हाला सांगतो. तुम्ही जर आयपीएस मधला भारतीय मानसशास्त्र हे जर पुस्तक काढलं, भारतीय मानसशास्त्राचे तत्वमीमांसा हे जर पुस्तक काढलं तर त्यामध्ये तुम्हाला हा दृष्टिकोन पाहायला मिळेल. परीक्षा हा आमच्या जीवनामधला सण आहे आणि या दृष्टिकोनातून शाळेपासून तयारी नव्हे तर कुटुंबापासून तयारी करा, महाविद्यालयामध्ये तयारी करा. बघा एखादा विद्यार्थी ही तुमचा पीस ऑफ पेपर हा डिग्री राहणार आहे. डिग्री ही तुमच्या आयुष्याची काय असणार आहे? बॅट असणार आहे. आयुष्याची बॅट आहे डिग्री. बॅट कुणीही घरी ठेवत नसतो आणि पिचवर येत नसतो. बॅट जर घरी ठेवली पिचवर जर आला तर क्लीन गोल्ड होतो. बॅट जर आपली कमकुवत असेल, समोरचा बॉलर जर फास्ट असेल तर बॅट तुटून स्टंप उडून जाते.
आपली बॅट जर सक्षम असेल, समोरचा बॉलर किती फास्ट असू द्या, आपल्याला कसा फोर मारायचा, कसा स्क्वेअर कट मारायचा, कसा ड्राईव्ह मारायचा, कसा सिक्स मारायचा, हे आपल्या स्किलिंगवर डिपेंड असतं मित्रांनो. ते जर आपण याच्यामधून जर घेतलं, म्हणून येणारं जे धोरण आपल्याला येऊ घातलेलं आहे हे तुमच्यामध्ये बिंबवायचं आहे. आणि म्हणून जे उदो हा धोरणाचा होत नाही, आम्ही समजून घेतलं नाही मुळामध्ये धोरण. आम्हाला काय वाटतं की धोरण म्हणजे काहीतरी त्याच्यामध्ये बदल झाले, आम्ही मेजरनी म्हणले मायनरनी म्हणले, हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. एक शेवटचा भाग सांगतो आणि थांबतो. या धोरणाचाच एक भाग होता वाचन संकल्प महाराष्ट्राचा. आपल्या महाविद्यालयात तो कार्यक्रम घेतला. आम्ही ज्यावेळेस ते कार्यक्रम मंत्रालयात तयार करत होतो, वाचन संकल्प महाराष्ट्राचा, आणि अण्णा पण होते त्या कार्यक्रमाला. या कार्यक्रमाचा उद्देश काय होता ते तुम्ही सगळ्यांनी हे केला. वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा कार्यक्रम राबवण्याचा उद्देश पहिल्या 15 2025 साली पहिल्या 15 का राबवला असेल, त्याचा प्रमुख उद्देश असा होता की आमच्याकडे थोडस इंग्रज जे काही मानसिकता आहे की जानेवारी महिना आला की आम्हाला सगळे संकल्प करण्याचे दिवस येतात. तर असं लक्षामध्ये आले तर काही हरकत नाही, सगळ्यांच्या याच्यामध्ये आपला एक IPS घडू येईल, थोडासा त्याच्यामध्ये सरकूया IPS ला. मग ती कशा पद्धतीने त्याचं इम्प्लिमेंट करता येईल बघूया. मग तो तयार विचार आला आणि त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना पहिल्या 15 दिवसामध्ये त्यांची मानसिकता ही वाचनाच्या संदर्भामध्ये कशी तयार केली पाहिजे हे त्याचे उद्दिष्ट होते. आमच्याकडं काही विद्यापीठामध्ये म्हणजे आमच्या विद्यापीठाच्या काही महाविद्यालय इथं व्यवस्थित राबवल्या गेल्या. काही विद्यार्थी महाविद्यालयात जाऊन शाळेमध्ये जाऊन शिकवलं फक्त वाचन कसं असलं पाहिजे आणि त्याला म्हणजे वाचन संकल्प महाराष्ट्र. या वाचन संकल्प महाराष्ट्राच्या कार्यक्रमाचा पट्ट्याबोळ करण्याचं काम आमच्या उच्च शिक्षणाने केलं. त्याचे उद्दिष्ट काय होते आमच्या प्रत्येक विद्यार्थ्याला समजलंच नाही. त्यांचं त्याच्या डिग्रीच्या संदर्भामध्ये त्याला सक्षम कशा पद्धतीने करता येईल, त्याची संभ्रमावस्था निर्माण होणार नाही या दृष्टिकोनातून त्याची सिनॅप्स आणि न्यूरॉनची संख्या, त्याच्यामधला स्विच ऑफ मेमरीचा ब्रेन मधला भाग हा डेव्हलप करणे हे त्याचं शास्त्रीय कारण आहे. तुमच्या ब्रेन मध्ये एक स्विच ऑफ मेमरीचा भाग असतो, एक कप्पा असतो. तो स्विच ऑफ मेमरीचा कप्पा जर तुमचा परफेक्ट जर झाला तर तुम्हाला कोणत्याही परीक्षेची भीती वाटत नाही. हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. आणि हे कप्पा सक्षम करण्याचं साधन जर कोणतं असेल तर ते वाचन आहे. तो एक वेगळा विषय. कसं वाचन आहे ते मी तुम्हाला नंतर कधीतरी आपल्याला जर वेळ मिळाला, संधी मिळाली तर त्यावेळेस सांगेल. हे एक साधन आहे की तुमचा स्विच ऑफ मेमरीचा कप्पा डेव्हलप कसा होतो वाचनाच्या संदर्भामध्ये. आणि तो जर कप्पा डेव्हलप झाला तर तुमच्यामध्ये साधारणपणे मला असं वाटतं की ज्या काही वाचनाच्या 21 स्टेप्स आहेत त्या 21 स्टेप्स पैकी 14 स्टेप्स या तुमच्या वाचनाने डेव्हलप होतात. म्हणजे वाचन तुमचं पारंगत होण्यासाठी 21 स्टेप्स असतात. 21 टप्प्यामधून तुमच्या वाचनाचे हे प्रक्रिया पूर्ण होत असते. आणि मग उत्तम वाचक, उत्तम समीक्षक, उत्तम काय म्हणतात त्याला मराठीमध्ये मला तेवढे शब्द नाही आठवत, पण हे जे तयार व्हायचे असेल तर 21 टप्पे त्याचे टप्पे 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 असतात. त्याच्यापैकी 14 टप्पे हे पूर्ण करण्याचं किंवा 14 टप्प्यांना सक्षम करण्याचं काम हे जर कोणी करायचं तर ते वाचन करतात. हा त्याच्या पाठीमागचा प्रमुख उद्देश होता. म्हणजे आम्ही जर हे उद्देश समजून घेतले आणि येणाऱ्या काळामध्ये जर आम्ही याच्या पद्धतीने जर नोकरीसाठी गेलो तर मला असं वाटत नाही की आपल्या जीवनामध्ये बेरोजगारी हा शब्द चिकते. प्रत्येक गोष्टीमध्ये स्किल आहे. मला एका विद्यार्थ्याने विचारलं, ते सांगतो आणि थांबतो. एका विद्यार्थ्याने विचारले की सर सगळ्यात चांगला अभ्यासक्रम कोणता, विषय कोणता घेईल, मेजर मधला आणि मायनर मधला. आपल्याकडे साधारणपणे अशी एक संकल्पना आहे की कोणत्या कोर्सला जास्त डिमांड आहे मार्केटमध्ये, कोणत्या कोर्सला डिमांड आहे असं विचारलं जातं. मी त्यांना सांगितलं तू ठरवशील त्या कोर्सला डिमांड. आपल्याला हे असते की आपल्याला डिमांड आहे की नाही. बरेच जण काय म्हणतात की आता काय याचे एवढे झाले, त्या विषयाचे तेवढे झाले, बीएडचे काय भरपूर मिळतात याच्यामध्ये, बीएडचे काय तेवढे मिळतात. आज तुम्ही जर मार्केटमध्ये जर गेलात ना तर हे जे सगळे अनेक अकॅडमी आहेत किंवा हे जे सगळे कोचिंग क्लासेस आहेत, हे आपले जे कोचिंग क्लासेस म्हणत नाही, जे तुम्हाला टॉप लेवलचे सांगतो, त्या टॉप लेवलच्या कोचिंग क्लासेस मध्ये बीएडचे विद्यार्थी नाही. कोणते विद्यार्थी आहेत, ज्यांच्याकडे स्किल आहे असे विद्यार्थी आज टीचिंग करत आहेत. तुमच्या डिग्रीचा काय उपयोग आहे तिथं? म्हणजे डिग्री झाली म्हणजे तुम्हाला शिक्षकाची नोकरी मिळेल का? नाही मिळणार. मी एका विद्यार्थ्याला म्हटलो, एकटे काय तो विद्यार्थी
आपल्या धाराशिव जिल्ह्यामधला आहे, बायजूमध्ये आहे तो विद्यार्थी, एमटेक आहे, बायजूचे क्लासेस घेत होतो पुण्यामध्ये. मग त्याला एमटेक आहे म्हणजे तुझं टीचरचं पॅडागॉगी वगैरे आपल्या बीएडच्या झालेल्या विद्यार्थ्यांपेक्षा त्याची पॅडागॉगी चांगली आहे. का केलं का नाही? एमटेक असून सुद्धा अपस्किलिंग केलं ह्या गोष्टी. तुम्हाला एवढ्या मार्केटमध्ये सगळ्या गोष्टी सोर्स उपलब्ध आहे. हे जर मित्रांनो तुम्ही जर अपस्किलिंग जर अशा पद्धतीने जर तुमच्या ध्येय म्हणून जर केला तर मला असं वाटतं ही डिग्री ही तुमच्यासाठी शाप ठरणार नाही, ही डिग्री तुमच्यासाठी वरदान ठरेल. आणि हा वरदान आपल्या उदाशी बाळगूया. आणि मी तुम्हाला एक शेवटचं आव्हान असं करेल की येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला बेरोजगार हा शब्द तुमच्या आयुष्यामध्ये चिकटणार नाही, बेरोजगार हा तुमच्या आयुष्यामध्ये येणार नाही. यासाठी या डिग्रीचा वापर हा अपस्किलिंग साठी करा. आणि अपस्किलिंग साठी जर केला तर ज्या शिक्षणाचं ध्येय आहे सा विद्या या विमुक्तये, ज्या विद्येनं मला माझी मुक्ती मिळते ती खरी विद्या, ती तुम्हाला मुक्ती देणारी विद्या तुमच्या जीवनामध्ये वृद्धिंगत हो. आणि त्या पद्धतीनं तुम्ही त्या ह्याच्यावर त्या पद्धतीनं त्या दृष्टिकोनातून जीवनाकडे पाहू ही एवढी एक सदिच्छा व्यक्त करतो. पुनश्च एकदा मला इथं बोलावलं, आपल्याशी संवाद साधण्याची संधी दिली त्याबद्दल सर्व मान्यवरांचे मी आभार व्यक्त करतो आणि आपल्याला शुभेच्छा देऊन मी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. गीतेमध्ये म्हटले नाही ज्ञान सदृशम पवित्रम हेतुते आणि उपनिषदामध्ये म्हटलं आहे की सा विद्या या विमुक्त आहे. केवळ डिग्रीचं ढिंडोळे न घेता त्याबरोबर आपण स्किल संपादन करावेत, कौशल्य आधारित शिक्षण घ्यावं आणि आपल्या कौशल्यांना वृद्धिंगत करत जावं असा एकंदर सरांच्या व्याख्यानाचा सार होता. यानंतर मी आभार प्रदर्शनाकडे वळत आहे आणि आभार प्रदर्शनानंतर आपण पदवी प्रमाणपत्र वितरण घेणार आहोत. जो प्रोटोकॉल आहे त्याप्रमाणे आपण जात आहोत. आपल्या महाविद्यालयामध्ये या तिसऱ्या पदवी समारोहासाठी आवर्जून उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसर धाराशिव येथील शिक्षणशास्त्र विभागातील प्रोफेसर डॉक्टर महेश्वर कळलावे यांचे मी हृदयापासून आभार मानतो. त्याचबरोबर आपल्या विद्यापीठाचे अधिसभा सदस्य पत्रकार आदरणीय श्री देवदास पाठकजी विशेष अतिथी म्हणून आपल्या इथे लागले, त्यांचे हृदयापासून मी आभार मानतो. आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य आणि प्राचार्यांच्या माध्यमातून आपल्या संस्थेचे संस्था माता रेखाताई महाजन, संस्थाध्यक्ष आदरणीय पूर्व खासदार पूनमजी महाजन, सचिव आदरणीय ॲडव्होकेट मिलिंदजी पाटील, कोषाध्यक्ष आदरणीय अण्णा दांगेजी, सकाळी आपल्यात उपस्थित असलेले डॉक्टर अभय शाहपूरकरजी, कमलाकर पाटीलजी, त्याचबरोबर महाविद्यालयाचे सर्व हितचिंतक, त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असलेले अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक आदरणीय डॉक्टर मुकुंद चौधरी सर, त्यानंतर परीक्षा विभागाचे प्रोफेसर डॉक्टर प्रमोद बेडीकर सर, राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रतिनिधी म्हणून जे आज आपल्यात उपस्थित आहेत ते प्राध्यापक डॉक्टर सदेव रसाळ सर, क्रीडा विभागाचे समन्वयक किंवा आपण ज्याला शारीरिक शिक्षण निर्देशक म्हणतो असे माझे मित्र आदरणीय डॉक्टर समीर बागेकरजी, त्याचबरोबर उपस्थित असलेल्या सर्व शिक्षक वृंद ज्यामध्ये सकाळपासून माजी विद्यार्थी जी बैठक त्यांनी आयोजित केली ते प्राध्यापक अशोक गोरे सर, त्यानंतर त्यांच्याबरोबर असलेले श्यामराज सर, त्यानंतर कुलकर्णी सर, बाराते सर, त्यानंतर हार्गे सर, अनिलजी सर, देशमुख मॅडम, सर्व स्टाफ ज्यांनी संपूर्ण योगदान केलेलं आहे. आता योगदान जे करणार आहेत ते मारुती गोरे सर, केरकर सर, मिलिंद माने सर, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, जोशी सर, कोणाचं अनावधान नाव राहिलं असेल तर क्षमा करा मॅडम, जे जे आहेत त्या सर्वांचं मी माझ्याकडून कोणाचं नाव राहिलं असेल त्या सर्वांचं मी इथं आभार मानतो आणि आपल्या पदवी वितरण कार्यक्रमाकडे आपण जाणार आहोत. सर्वप्रथम मी पदवी दानासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना आणि सर्वांना मी प्रथम विनंती करतो की आपल्याला पदवी प्रमाणपत्र स्वीकारण्यापूर्वी आपल्याला जे BH आहेत त्यांना निळं उपकरण, BSCचे आहेत ते
त्यांना भगवू उपकरण आणि BCom BCA जे आहेत त्यांना चॉकलेटी रंगाचं उपकरण देण्यात येईल आणि ते घेऊन डिग्री काढून फोटो घेतल्यानंतर ते परत वापस करायचं. ठीक आहे, समज लक्षात आलेलं आहे. बॅचलर ऑफ सायन्स कांबळे सुनील तानाजी. कांबळे सुनील तानाजी यांनी सर्वप्रथम केले सर फोटो. कांबळे सुनील तानाजी यांनी प्रथम श्रेणीमध्ये BSc डिग्री संपादित केली आहे. अभ्यारण्याचं उपकरण घेऊन मान्यवरांच्या हस्ते त्यांनी आपल्या पदवी प्रमाणपत्र स्वीकार करायचा. थोडं मागे सर, मागे सर. यानंतर पुढचा विद्यार्थी आहे सोमवणे अजय रत्न शिवाजी. सोमवणे अजय रत्न शिवाजी. एक मिनिट हे थांब थांब. कायच्या गजरामध्ये स्वागत करा. यानंतर पुढचा विद्यार्थी आहे सोमवणे अजय रत्न शिवाजी. पुढील विद्यार्थी काय करायचे साठे दीपक भारत. साठे दीपक भारत लवकर या. पुढील विद्यार्थी आहे शेख अल्ताफ रफीक. शेख अल्ताफ रफीक. यानंतर पुढचा विद्यार्थी आहे शेख असलम इमाम. शेख असलम इमाम पुढे आहे. शेख असलम इमाम. पुढील विद्यार्थी तयार राहायचं आहे मोमीन सोहेल साजरे. पुढील विद्यार्थी आहे यादव आकांक्षा सुनील. कुमारी यादव आकांक्षा सुनील. यादव आकांक्षा सुनील. पुढील विद्यार्थी आहे उत्कर्षा कालिदास कुलकर्णी. बस बस. उत्कर्षा कालिदास कुलकर्णी. बस वाटलं. पुढील विद्यार्थी आहे शंकिनी साखरे. शंकिनी विजयानंद साखरे यांनी उपस्थित राहावं. यानंतर प्रमाणपत्र वितरण घेणार आहोत. राजशेखर शिवकांत गुजरे. राजशेखर शिवकांत गुजरे या विद्यार्थ्यासाठी खरोखरच सर्वांनी टाळ्या वाजवाव्यात. कारण हा विद्यार्थी थोडासा अंधत्व आलेला जरी विद्यार्थी असला तरी सुद्धा त्यानं खूप चांगल्या पद्धतीने प्रथम श्रेणीमध्ये डिग्री प्राप्त केलेली आहे. इकडे यानंतर विद्यार्थी आहे ओमकार राजेंद्र क्षीरसागर. आमच्या महाविद्यालयाचे खऱ्या अर्थानं वैभव. त्यानं अनेक सांस्कृतिक स्पर्धांमधून आपल्या कलागुणांना सर्वोच्च स्थानी नेलेला आहे. सध्या MA इतिहास करणारा विद्यार्थी. खूप खूप गुणवंत असा विद्यार्थी. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या. त्यानंतर कॉमर्सचे विद्यार्थी गुमटे स्वप्नील सुनील यांनी तयार राहायचे. गुमटे स्वप्नील सुनील. सर चॉकलेटी रंगायचे. गुमटे सुनील. पुढे आहे अभिषेक अशोक कुटे.
आपलं पदवी प्रमाणपत्र स्वीकार करायचं आहे. पुढील विद्यार्थी आहे रुपेश रत्नाकर पत्की. रुपेश रत्नाकर. पुढील विद्यार्थी आहे टाकळकर यशोधन अशोक. अरे इकडे इकडे. टाकळकर यशोधन अशोक. पुढील विद्यार्थिनी आहे प्राजक्ता प्रदीप चव्हाण. प्राजक्ता प्रदीप चव्हाण. पुढील विद्यार्थिनी आहे नम्रता सतीश जोशी. नम्रता सतीश जोशी यांचे पालक आलेले आहेत. त्यांनी त्यानंतर BSc चे विद्यार्थी पुन्हा मी आवाहन करतोय ज्यांनी नोंदणी केली नाही त्यांनी पटकन नोंदणी करावी. नम्रता आहे आता BSc ची विद्यार्थी कुलसुम अब्दुल खय्यूम मुलानी. कुलसुम मुलानी यांनी समोर यायचं. कुलसुम मुलानी आहेत ना? हा आजोबा कुलसुम मुलानी BSc भगव्या रंगाचे. त्यानंतर BSc ची विद्यार्थी तयार राहायचे सिमरन दादा मिया दखीन. सिमरन दादा मिया दखीन यांनी तयार राहायचं. चव्हाण प्रीती अनिल. चव्हाण प्रीती अनिल या विद्यार्थ्यांनी तयार राहायचं. टाळ्यांच्या गजरात सगळ्यांचं स्वागत करावं. चव्हाण प्रीती अनिल. पुढील विद्यार्थिनी आहे पठाण अलिशा खान. पठाण अलिशा खान. पठाण अलिशा खान या विद्यार्थ्यांनी अनेक कला आविष्कारामध्ये सहभाग नोंदवून उत्कृष्ट कार्य केलेलं आहे. त्यासाठी कला शाखेचे पदवीधर श्री अश्वजित भैरव जाधव यांनी समोर यावं. अश्वजित भैरव जाधव. ज्या विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे त्यांनी कृपया करून घ्यावी. पुढे BSc ची विद्यार्थिनी आहे सुहाना राजेश खान पठाण. सुहाना राजेश खान पठाण BSc. पुढे BComचा एक अनुभवी विद्यार्थी ज्याने स्पर्धा परीक्षेमध्ये खूप नाम कमवलेलं आहे. तो सध्या एका परीक्षेमध्ये गुंतलेला असल्यामुळे त्याचे मामा हे स्वीकारणार आहेत. गायकवाड प्रफुल्ल युवराज BCom. गायकवाड प्रफुल्ल युवराज BCom. पुढील BSc ची विद्यार्थिनी आहे कुमारी शुभांगी रवींद्र माळी. शुभांगी रवींद्र माळी. मोनिका अनिल गडकरी यांनी तयार व्हायचं. BSc मोनिका अनिल गडकरी यांनी तयार व्हायचं. यानंतर परमहंस दादासाहेब चौधरी कॉमर्सचे विद्यार्थी यांनी समोर यावे. त्यानंतर परमहंस दादासाहेब चौधरी यांनी तयार व्हायचे. परमहंस दादासाहेब चौधरी ऊपर ना देऊन टाक लगेच. कुणाचे प्रमाणपत्र घ्यायचं राहिलं असेल कुलकर्णी
पुणे कुलकर्णी यांचं प्रमाणपत्र द्यावं. BCom, BCA, BSc कुलकर्णी आपल्या कमल कुलकर्णी मॅडमची विद्यार्थी आहे. सर्वांना विनंती आहे की खाली नाश्त्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. कोणीही नाश्ता केल्याशिवाय जाऊ नये. थोडं पुढे इकडे. हो हो तुम्ही दिसताय सर. 1 2 3 येस.